नमस्कार. लोकसभेच्या 5व्या टप्प्यात एकूण 13 ठिकाणी मतदान झालं. मुंबई वगळता धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, कल्याण, ठाणे व भिवंडी या 7 ठिकाणी मतदान झालं. या ठिकाणी शिवसेना पक्षफुटीनंतर काय घडतंय, लोकांचा कल काय आहे आणि लोकांच्या प्रतिक्रिया काय आहेत हे आपण आता पाहणार आहोत. नमस्कार, मी सुधीर गोडके. आपण पाहता एच.जी. यूट्यूब चॅनल. 5व्या फेरीत मतदान झालेला मतदारसंघ आहे कल्याण. या मतदारसंघामध्ये मागच्या 2 टर्मपासून खासदार असणारे विद्यमान खासदार श्रीकांत शिंदे यांना शिंदे गटाकडून उमेदवारी मिळाली होती. तर त्यांच्या विरोधात नवका चेहरा असणाऱ्या वैशाली दरेकर यांना ठाकरे गटाकडून महाआघाडीने उमेदवारी देऊन धक्का दिलेला होता. हा एक हाय प्रोफाईल सामना होता. वैशाली दरेकर यांना निष्ठावंत शिवसैनिकांची साथ मिळणार होती. तर शिंदे हे केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून केलेली विकास कामे या मुद्द्यावर सभा आणि मिटिंगा घेऊन प्रचार करत होते. सर्व मोठे नेते गेल्यामुळे खिळखिळी झालेली शिवसेना शिंदे गटाला कितपत आव्हान देऊ शकेल हे पाहणं महत्त्वाचं ठरत होतं. उद्धव ठाकरे यांनी एक महिला गद्दारांच्या घराणेशाहीला धडा शिकवेल असं बोलून रान उठवलं होतं. ठाकरेविषयी असलेली सहानुभूती आणि गद्दार विरुद्ध खुद्दार या मुद्द्यावर ही निवडणूक गाजली. या ठिकाणी बहुसंख्य नगरसेवक सोबत असलेले श्रीकांत शिंदे हे शिंदे गटाकडून महायुतीचे उमेदवार ही निवडणूक जिंकू शकतात असं बोललं जात आहे. 5व्या टप्प्यात मतदान झालेला पुढचा मतदारसंघ आहे भिवंडी. या ठिकाणी महायुतीकडून भाजपचे विद्यमान खासदार कपिल पाटील विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सुरेश उर्फ बाळामामा म्हात्रे यांच्यामध्ये लढत होत आहे. कपिल पाटील व सुरेश म्हात्रे हे दोघेही आगरी समाजाचे नेते आहेत. कपिल पाटील यांच्या पाठीमागे भिवंडी गोडाऊन लॉबी आणि मनी पॉवर असं बोललं जातं. तर बाळामामा म्हात्रे यांनी बऱ्याच तरुणांना व्यवसाय सुरू करून दिलेले आहेत. तसेच त्यांची वैयक्तिक क्रेज सुद्धा आहे. त्यांच्या पाठीमागे कॉन्ट्रॅक्टर लॉबी व गोडाऊन लॉबीची ताकद आहे असं बोललं जातंय. कपिल पाटील यांना मागच्या वेळी मिळालेली शिवसेनेची ताकद शिवसेना विभागल्यामुळे यावेळी मिळू शकत नाही. या ठिकाणी जर ठाकरे गटानं पूर्ण ताकदीनं बाळामामा म्हात्रे यांची मदत केली तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे बाळामामा म्हात्रे निवडून येण्याची जास्त शक्यता आहे अशा लोकांच्या चर्चा आहेत. 5व्या टप्प्यात मतदान झालेला पुढचा मतदारसंघ आहे पालघर. या ठिकाणी भाजपकडून डॉक्टर हेमंत सावरा हे महायुतीचे उमेदवार आहेत. तर ठाकरे गटाच्या भारती कांबडी या महाआघाडीच्या उमेदवार आहेत. या ठिकाणी बहुजन विकास आघाडीकडून हितेंद्र ठाकूर यांनी राजेश पाटील यांना उभं केलेलं आहे. या ठिकाणी ठाकरे गट पहिल्यांदा लोकसभेला सामोरे जात असला तरी भाजपच्या मागे असलेली पूर्वीची शिवसेनेची ताकद भाजपला मिळणार नाही. शहरी भागातील भाजपची मते बहुजन विकास आघाडीचा उमेदवार खाऊ शकतो. या विभाजनाचा फायदा नक्की कोणाला होईल, त्यामुळं या मतदारसंघामध्ये आत्ता तरी सांगणं अवघड आहे की नक्की कोण निवडून शकतं अशा चर्चा आहेत. 5व्या टप्प्यात मतदान झालेला मतदारसंघ आहे ठाणे. या ठिकाणी ठाकरे गटाकडून राजन विचारे हे महाआघाडीचे उमेदवार आहेत. तर शिंदे गटाकडून नरेश मस्के हे महायुतीचे उमेदवार आहेत. या ठिकाणी गद्दार विरुद्ध खुद्दार असा सामना ठाकरे गटाने केलेला आहे. राजन विचारे यांचा प्रचंड जनसंपर्क व त्यांनी केलेली कामे यामुळे लोकांमध्ये त्यांच्याविषयी सकारात्मक वातावरण आहे. त्याचबरोबर ठाकरेंची सहानुभूती ही त्यांच्या पत्त्यावर पडते. या ठिकाणी राजन विचारे ही निवडणूक जिंकू शकतील अशा लोकांच्या चर्चा आहेत. 5व्या टप्प्यात मतदान झालेला पुढचा मतदारसंघ आहे नाशिक. या ठिकाणी शिंदे गटाकडून हेमंत गोडसे हे महायुतीचे उमेदवार आहेत. तर ठाकरे गटाकडून राजाभाऊ वाजे हे महाआघाडीचे उमेदवार आहेत. या ठिकाणी शांतिगिरी महाराज यांनी अपेक्षा उमेदवारी करून ही निवडणूक तिहेरी केलेली आहे. हेमंत गोडसे यांची उमेदवारी उशिरा जाहीर झाली. त्यांना छगन भुजबळ या त्यांच्या पारंपरिक शत्रूनं त्यांना पूर्ण ताकदीने मदत केली नाही असं बोललं जाते. त्याचबरोबर मित्र पक्षातील छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षकाविषयी मांडलेली भूमिका भाजपाला बॅकफुटवर नेऊ शकते. राजाभाऊ वाजेचा प्रचंड जनसंपर्क, त्याचबरोबर निष्ठावंत शिवसैनिक ही इमेज आणि मतदारसंघात असलेली उद्धव ठाकरे यांची विषयी सहानुभूती याची त्यांना चांगली साथ मिळेल असं दिसतंय. या ठिकाणी ग्रामीण भागात मशालीचा चांगला जोर होता अशा चर्चा आहेत. तर शहरी भागातील मतदान शांतिगिरी महाराज व भाजप यांच्यात विभागले गेल्याचे नाशिकमध्ये मशालीचा जोर आहे अशा चर्चा आहेत. या ठिकाणी राजाभाऊ वाजे हे मोठ्या फरकाने निवडून येतील असं लोकांना वाटतंय. 5व्या फेरीत मतदान झालेला पुढचा मतदारसंघ आहे दिंडोरी. या ठिकाणी विद्यमान खासदार डॉक्टर भारती पवार या भाजपकडून महायुतीच्या उमेदवार आहेत. तर भास्कर बगरे हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून महाआघाडीचे उमेदवार आहेत. यामध्ये डॉक्टर भारती पवार यांना केंद्रातील अनुभव, त्याचबरोबर नरहरी झिरवळ यांची ताकद त्यांच्या पाठीमागे आहे. तर माकपच्या उमेदवारांनी माघार घेतल्याने होणाऱ्या मतविभागणीचा फटका भास्कर बगरे यांना बसणार नाही. भारती पवार यांना कांदा उत्पादक शेतकऱ्यांची नाराजी त्रासदायक ठरू शकते.
त्याचबरोबर त्यांना अँटी इन्कम्बन्सीचा फटका बसू शकतो, तर पवार गटाला बूथ मॅनेजमेंट बॅकफुटवर ढकलू शकते. या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे भास्कर बगरे हे महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी होऊ शकतात असं लोकांना वाटतं. 5व्या फेरीत मतदान झालेला शेवटचा मतदारसंघ आहे तो म्हणजे धुळे. या ठिकाणी भाजपकडून सुभाष भामरे हे महायुतीचे उमेदवार आहेत, तर काँग्रेसच्या शोभा बच्छाव या महाआघाडीच्या उमेदवार आहेत. दोन्ही उमेदवाराविषयी पक्षांतर्गत नाराज आहे. भाजपमधील अनिल गोटे यांनी उमेदवारीसाठी स्वतः चाचपणी केली होती. सुभाष भामरे यांना अँटी इन्कम्बन्सीचा सामना करावा लागू शकतो, तर शोभा बच्छाव यांच्यासाठी AIMIMचा त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार नसणे ही गोष्ट पत्त्यावर पडू शकते. त्याच्यामुळे मुस्लिम व दलित मते त्यांच्या पाठीमागे जाऊ शकतात. पण त्याचवेळी सुभाष भामरे यांच्यासाठी हिंदू मताचे ध्रुवीकरण होऊ शकतं. या ठिकाणी काँग्रेसचे शोभा बच्छाव या उमेदवार निवडून येण्याची जास्त शक्यता असल्याच्या चर्चा आहेत. एकंदरीत पाहता 5व्या टप्प्यात झालेल्या मतदानात गद्दार विरुद्ध खुद्दार, उद्धव ठाकरे यांच्याविषयी असलेली सहानुभूती या मुद्द्यावर या निवडणूक झाल्या असं दिसून आलं. तुम्हाला काय वाटतं? तुमच्या मतदारसंघामध्ये कोण निवडून येईल असं तुम्हाला वाटतं? कमेंट करून नक्की सांगा. आमचा हा एपिसोड लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.